हाकेंना झोपेतही शरद पवार दिसतात या शब्दात प्रशांत जगताप यांनी टीका केली आहे। लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकरांनी आत्मचिंतन करावं, प्रशांत जगताप यांचा हा टोला आहे। पडळकरांबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा केली असं हाकेंनी म्हटलं। जरांगे बोलले तेव्हा पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावा वाटला नाही का, असा सवाल हाकेंनी केला। नाही, आता गोपीचंद पडळकर हा सांगलीच्या ग्राउंडवरती जयंत पाटील आणि त्यांची काय दुश्मनी आहे एवढा आम्हालाही अभ्यास नाही त्याचा, पण गोपीचंद पडळकर हा आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्यात आजपर्यंत त्याला महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। मुळात महाराष्ट्रातल्या ह्या मुरब्बी राजकारण्यांनी अगदी पवार साहेबांपासून जयंत पाटलांपर्यंत खिलाडू वृत्तीने घ्यायला हवाय। कारण पण एखाद्याच तुम्ही असं म्हणता खिलाडू वृत्तीने घ्यायला पाहिजे, एखाद्याच्या बापाविषयी आईविषयी शंका उपस्थित करणं हे खिलाडू वृत्तीने घ्यायचं। हो, कसं सांगतो, काल शरद पवारांनी कुणाला फोन केला? देवेंद्र फडणवीसांना। मग ज्यावेळी हाच मनोज जरांगे मुख्यमंत्र्याची आयमाई काढत होता, हाच जरांगे ज्यावेळी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारत होता, हाच मनोज जरांगे आम्ही आरक्षण मागतोय, तुझी बायको मागत नाही हे म्हणला, त्यावेळी याच दुड्डाचार्य शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावासा वाटला नाही बरं, किंवा जरांगेंना फोन करावासा वाटला नाही बरं? स्वतःला तथाकथित नेते मानतात असे लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांना सपोर्ट करून त्यांच्या पुढे ओढण्याचा प्रयत्न केलाय। मला असं वाटतं की लक्ष्मण हाकेंना झोपेत सुद्धा मान्य पवार साहेब दिसतात। लक्ष्मण हाके असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, यांनी किमान भाजपच्याच नेत्यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार आत्मचिंतन करावं की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो। जर आपल्याला अशा कॅटेगरीमध्ये ठेवून जर विरोधकांवर सोडलं असेल किंवा पवार साहेबांच्यावर किंवा इतर लोकांवर टीका करायला सोडलं असेल, तर या ठिकाणी आपण कुठं थांबायचं याचं आत्मचिंतन त्यांनी नक्की करावं। अन्यथा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये आपली जागा आपल्याला नक्की दाखवू।